नमस्कार. पर्यटनाच्या संदर्भातल्या अनेक कंपन्या असतात. ह्या कंपन्या आपापलं एक स्पेशलायझेशन घेऊन काम करत असतात. महाराष्ट्रातले सण, महाराष्ट्रातले आगळ्या वेगळ्या ट्रॅव्हलच्या थीम्स घेऊन प्रवीण दाखवे हे अम्यूज हब हॉलिडेजच्या माध्यमातून गेल्या 20 वर्षांपेक्षा अधिक काळापासून पर्यटकांना काहीतरी हटके, आउट ऑफ द बॉक्स अशा प्रकारच्या सहली उपलब्ध करून देत आहेत. या सहली म्हणजे यांचं वैशिष्ट्य म्हणजे कसं असू शकतं माहिती का तुम्हाला? तर ते चिकू सफारी घडवून आणतात, ते बोट पार्टी घडवून आणतात, ते तुमच्यासाठी हुरडा पार्टी करतात, ते तुमच्यासाठी पोपटी पार्टी करतात. अशा प्रकारच्या आगळ्या वेगळ्या सहली, श्रावण सहल असते, वर्षा सहल असते, अशा प्रकारच्या आगळ्या वेगळ्या सहली ते करतात. आणि ह्या सहली करत असताना ते आपल्या पर्यटकांचा बेस तयार करतात, ब्रॉड बेसिंग तयार करतात. आणि ज्यावेळेस ह्या सगळ्या सहली पर्यटकांना आवडतात त्यावेळेस हेच पर्यटक त्यांच्याबरोबर महाराष्ट्रातल्या तीर्थयात्रांच्या सफारीला येतात. त्या डोमेस्टिक म्हणजे इंडियातल्या, भारतातले वेगवेगळ्या ठिकाणच्या पर्यटनाला येतात. परदेशात देखील ते त्यांच्याबरोबर येतात. आणि असे 3 ते 4 हजारपेक्षा जास्त पर्यटक ते अभिमानाने सांगतात की मी त्यांच्या घरातला सदस्य आहे. तर आज आपल्याबरोबर अम्यूज हब हॉलिडेजचे श्री प्रवीण दाखवे सर आहेत. प्रवीणजी, सर्वप्रथम ठाणे वर्तमानमध्ये आपलं हार्दिक स्वागत. नमस्कार. एक आणखी महत्त्वाचं, प्रवीण सरांना नुकताच पुढारी या अतिशय प्रथितयश अशा वर्तमानपत्राकडनं दिला जाणारा महामुंबई आयकॉन या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. सर्वप्रथम तुमचं मनःपूर्वक अभिनंदन. एक अतिशय महत्त्वाचं, कारण पुढारीला जवळपास 86 वर्षांची परंपरा आहे. महाराष्ट्रातलं जे एक महत्त्वाचं पब्लिकेशन म्हणून ज्याला ओळखलं जातं असं पुढारी हे एक वर्तमानपत्र आहे. सर, आपलं मनःपूर्वक अभिनंदन. एवढ्या वर्ष तुम्ही जे काही काम करताय त्याची पावती असं तुम्हाला वाटतं? हो, अगदी. पुरस्कार माझ्या दृष्टीने आतापर्यंत भरपूर मिळाले, पण आज जो सन्मान मला झाला महामुंबई आयकॉनचा, तो माझ्याकडे फार मोठा आहे. आणि पुरस्कार हे ऍक्च्युली आपण फक्त निमित्त मात्र, त्याला श्रेय जातं माझ्या सगळ्या पर्यटकांचं, माझ्या बॅक ऑफिसच्या स्टाफचं. त्यामुळे त्यांच्यामुळे सगळं ही वाटचाल चालू आहे. आणि मला वाटतं ही यशाची पायरी अशीच पुढे काहीतरी अजून बरंच काही महाराष्ट्रासाठी करायचं आहे. आणि म्हणजे आपल्या प्रत्येकाने महाराष्ट्रात, भारतात राहणाऱ्या लोकांनी आपला महाराष्ट्र आवर्जून बघावा, हा मुळात माझा संकल्प आहे. ओके. तर असं म्हटलं जातं ना की प्रत्येक व्यवसाय हा जर का तुम्ही कलाकुसरीने केला ना तर तो व्यवसाय हा आगळा वेगळा व्यवसाय ठरत जातो. आणि प्रवीण सर अशाच पद्धतीने त्यांचा पर्यटनाचा विषय हा ही कलाकुसरच आहे असं माझं म्हणणं आहे. कारण ते अतिशय छोट्या छोट्या वाटतील अशा प्रकारच्या सहली करतात, पण त्याचं महत्त्व खूप मोठं असतं. म्हणजे मगाशी मी ज्या पद्धतीने म्हटलं ना त्या पद्धतीने ते वर्षा सहल करतात, श्रावण सहल करतात, पोपटी पार्टी करतात, हुरडा पार्टी करतात, बोट पार्टी करतात. अशा आगळ्या वेगळ्या सहली ते करत असतात. सर, ह्या सगळ्या आगळ्या वेगळ्या कल्पना मुळात सुचल्या कशा आणि याला प्रेक्षक कशा प्रकारे प्रतिसाद देतात आणि काय रिस्पॉन्स असतो ह्या सहलींचा? अगदी मला सांगायला आवडेल. मुळात मी या इंडस्ट्रीमध्ये आलो तेच ह्याच कारणासाठी की या इंडस्ट्रीमध्ये सगळेच इंटरनॅशनल डोमेस्टिक म्हणजे भारतात सहली करत होत्या. आणि मग आपला महाराष्ट्र कोण दाखवणार हा मुद्दा होता. आणि मला प्रचंड फिरायला आवडायचं. अगदी कॉलेज जीवनापासून मी खूप फिरलो, चांगला ट्रेकर होतो. पण त्यानंतर विचार केला की आपला महाराष्ट्र सगळ्यांनी बघावा. मग मी एक वर्षासाली निमित्त झालं, तिथून सुरुवात केली आणि लोकांचा कल वाढायला लागला. मग वर्षासालीला लोक काय येतील, मग ज्या ज्या ठिकाणी वॉटरफॉल्स आहेत, उदाहरणार्थ माळशेज, ही माझी पहिली सहल होती. आज पूर्ण महाराष्ट्र आपण वेगवेगळ्या ठिकाणी जे वॉटरफॉल्स असतात किंवा चांगले निसर्गरम्य ठिकाण आहेत तिथे वर्षाचली होतो. मग एक थीम सुचली. मग त्यानंतर लगेच म्हटलं महाराष्ट्रातला प्रत्येक जिल्हा जर आपल्याला दाखवायचा असेल तर त्या ठिकाणचं वैशिष्ट्य बघायला लागेल. म्हणून आपण काय केलं की मुळात अलिबागमध्ये रायगड जिल्ह्याची पोपटी महत्वाची, मग ते पोपटी पार्टी चालू केली. मग तिथे ऑथेंटिक पोपटी कशी असते त्यामुळे त्याचीच लोक यायला लागली. आणि मग हुरडा पार्टी सातारा जिल्ह्यात, माझा रिसॉर्ट आहे तिकडे, तर सातारा जिल्ह्यात हुरडा पार्टी चालू केली. त्यानंतर मग अशा थीम सुरू केल्या प्रत्येक महाराष्ट्रात. म्हणजे उदाहरणार्थ बोर्डी म्हटलं की चिकू, मग चिकू सफारी झाली. मग अशा नाविन्यपूर्ण सहली 1 by 1 करता करता मग विचार केला की महाराष्ट्रातले सगळे सणही आपण साजरे करूया. आता तुम्ही जसा उल्लेख केला श्रावण सरीचा,
तर मला असं वाटतं की पूर्वी आम्ही होळी महोत्सव करायचो, दिवाळी करायचो, त्यानंतर श्रावण एक कन्सेप्ट जोरात मारला की आत्ताचे फ्लॅट संस्कृतीमध्ये आपली श्रावणी परंपरा कुठे रास पावते. बरोबर. मग आताच्या मुलांनाही कसं कळणं की आपलं श्रावण काय आहे. मग मी श्रावणातले सगळे सण, पारंपरिक सण मी त्या रिसॉर्टला उभे करतो, अगदी लाईव्ह. म्हणजे दहीहंडी लागते, मुळात श्रीकृष्ण जन्म होतो किंवा नारळी पौर्णिमा होते, अशा हे सगळे सण. गणपती येतो आणि प्रतिष्ठापना होऊन आपण श्रावणासाठी संपते. त्यावेळी त्या त्या सणाचे पदार्थ खायला देणं आणि किंवा त्या त्या सणाचं सगळं ते प्रॉप्स उभे करणं. आणि मग कोळी डान्सला कोळी लोक येतात, ते म्हणजे नाचतात तिकडे, एकदम धमाल. म्हणजे आणि त्या जेवणाला पण वेगळी असते. श्रावणाची सहल असते, 1.5 ते 2 दिवस सहल. कधी 3 दिवस, कधी 2 दिवस, जसं रिसॉर्ट प्रत्येक वेळी वेगवेगळ्या ठिकाणी. या वर्षीचा मी तळेगावला गेला, म्हणजे जिथे रूम आम्हाला जास्त लागतात. म्हणजे श्रावणसाठी पब्लिक 3-3 महिने आधी बुकिंग करतो. किंबहुना माझ्या या सहली आहेत, या सहली सगळ्यांना, मी आता तुम्ही 3-4 हजारचा उल्लेख केला, मला असं वाटतं की हजारो कुटुंब जवळपास आता माझे लिस्टेड माझ्याकडे जवळपास 15,000 अपोवा म्हणजे हे झाले कुटुंब. आणि प्रत्येक स्टेशनला 500 ते 1000 अगदी कुटुंब आहेत माझे. आणि त्यामध्ये काय होतं की ह्या सहलींच्या मार्फत जे येतात आणि त्यांचा आनंद उत्साह बघून मला असं वाटलं की कुठेतरी ह्या सहलींमध्ये त्या त्या एरियातले सांस्कृतिक कार्यक्रम सुरू करावे. म्हणजे आम्ही कोकणात जेव्हा जातो तेव्हा कोकण दर्शन करताना आम्ही तिकडचे झाकडी नृत्य, पारंपरिक गोष्टी, जेव्हा इथे तारपा आपल्या बोर्डीला, हेही आम्ही लोकांना आवर्जून दाखवतो. आणि त्या अनुषंगाने आमचे पण स्वतःच्या संगीत मैफली, नाट्यप्रयोग असे बरेच उपक्रम आम्ही राबवतो, जेणेकरून या सहलीमध्ये सगळ्याच गोष्टीचा आनंद मिळतो. आणि म्हणजे प्रत्येक सहलीमध्ये गेम्स, त्याला बक्षीस भरपूर असतात. अगदी गाडीत एसी बस आणि एसी अकॉमोडेशन हे माझं कंपल्सरी आहे. लोकांच्या कम्फर्टसाठी मी या गोष्टी सगळ्या करतो. एक्झॅक्टली. आणि मला वाटतं भरपूर उत्साह लोकांकडनं हे मिळालंय मला, की प्रतिसाद एवढा मिळाला की आज मला वाटतं वर्षभरात एकेकाच्या कुटुंबाच्या 10-10 सहली पण होत आहेत. वा, क्या बात आहे. हे यालाच तर म्हणतात ना की तुम्ही जोपर्यंत क्वालिटी देत नाही ना तोपर्यंत तुमच्यावर कोणी रिटेन्शन होऊ शकत नाही. आणि जर का एक कस्टमर हा 10-10 सहली करतो तर याचा अर्थ ते प्रचंड खुश असतात. म्हणजे आता बोलता बोलता काही गोष्टी थोड्याशा अनुषंगाने बोलतो मी. ते आत्ता मला अशी माझ्याशी बोलता बोलता सांगत होते की मी ज्यावेळेस इंटरनॅशनल करतो, सपोज मी भूतानला गेलो, सपोज मी दुबईला गेलो, सपोज मी थायलंडला गेलो, सगळ्या ज्या माझ्या टूर असतात ह्या थेट असतात. म्हणजे बऱ्याचदा असं असतं की भूतानला जाणार तर पहिल्यांदा बागडोगरा एअरपोर्ट, तिथून जयकडून तिथून भूतान तुमची टूर सुरू होते. पण त्यांचं असं म्हणणं आहे की प्रत्येक गोष्ट कस्टमर फ्रेंडली असली पाहिजे. कस्टमरसाठी जी बेस्ट आहे ते मला करायला मला आवडतं. आणि त्याच्यामुळे आणि तेच आता बोलता बोलता ते म्हणाले की प्रत्येक टूर ही AC बस आणि एक AC अकोमोडेशन याशिवाय मी करतच नाही. ही जी क्वालिटी आहे या क्वालिटीमुळेच आज मी तरी कमी सांगितलं 3-4 हजार पर्यटक, पण जवळपास 10 ते 15,000 कुटुंब ही सेंग. साधारणपणे ज्यावेळेस तुम्ही ह्या सगळ्या हुरडा पार्टी वगैरे करत असतात, मुंबईतल्या लोकांना खूपच हे आगळं वेगळं वाटत असेल. अगदी अगदी. हे सगळं सीझनल टूर आहे. म्हणजे आता तुम्ही पोपटीचं बोललात, आम्ही येऊरला एकदा ते भांबोर्ड्याचा पाला वगैरे सगळं घेऊन त्यामध्ये अंडा टाकून शेताळीच होणार आहेत. म्हणजे तुम्हाला हे हॉटेलमध्ये डायनिंग टेबल खाण्याचा आयटम नाही, शेतातच खाल्लं पाहिजे, पण शेतातच गेला पाहिजे. मग तसे रिसॉर्ट मी निवडले. म्हणजे महाराष्ट्रातले सगळे चांगले रिसॉर्ट हे मला अप्रोच होतात. आणि मग मी काय बघतो त्या रिसॉर्ट मधलं वास्तव. हॉटेलमध्ये आपण इंडियात जातो, इंडियाच्या इंटरनॅशनल जातो, पण इथे महाराष्ट्र बघताना मला रिसॉर्ट मुळात आवडतात. आणि रिसॉर्टमध्ये नेचर फील पण असतं आणि तिथे तिकडचं वास्तव्य पण चांगलं असतं. आणि मग होतं काय की मग त्या ठिकाणी हे सगळे मला म्हणजे हुरडा करायला किंवा पोपटी करायला किंवा चिकू सफारी करायला असे फार्म मी निवडतो. बरोबर. मुद्दाम मी आधी रेकी करतो त्या ठिकाणी. आणि जर मला वाटलं की नाही हे पर्यटकांसाठी कम्फर्टनेससाठी पण ओके आहे, मग त्या ठिकाणचं मग आयोजन लगेच चालू होतं. मग म्हणजे प्लॅनिंग मध्ये असं आहे ना की ऑफिसमध्ये निघताना प्रत्येक टूरला, नॉट ओन्ली इन महाराष्ट्र, म्हणजे इंटरनॅशनल डोमेस्टिकलाच आपण माझे प्रशिक्षित टूर मॅनेजर असतात. आणि माझं एक वैशिष्ट्य असं आहे की मी सुरुवातीपासून असं बेस्ट ठेवलं की मुलांना इतकं ट्रेन केलं असतं की त्या त्या ठिकाणचे इतिहास माहिती असतो त्यांना. म्हणजे असं आता टुरिझम इंडस्ट्रीमध्ये थोडंसं हे सुरू झालं की ट्रेंड सुरू झालं की आपण कॉस्ट कटिंग पॉईंट ऑफ व्ह्यू जर विचार केला तर मी माझ्या मुलाला त्या आतमध्ये का पाठवू. एंट्री फी हेवी असतात. दुबईची एंट्री फी 22,000 रुपये, अशा अनेक ठिकाणी, सिंगापूरची युनिव्हर्सिटीची 5,000 रुपये, अशा लेवलला जर विचार केला तर कॉस्ट कटिंग माझ्या कंपनीत होत नाही. मी त्या मुलाला किंवा सिनियर सिटीजन्स आमच्या बरोबर असतात, प्रत्येक टूरला पण असतात, मग त्यांच्या कंपनीसाठी किंवा त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यासाठी, त्यांना योग्य तो इतिहास करण्यासाठी ती मुलं पण आतमध्ये जातात प्रत्येक ठिकाणी. त्यामुळे हे प्रशिक्षित टूर मॅनेजर आहेत आणि त्यांना
सांगितलेलं असतं की तुम्ही जसं कस्टमर शब्द वापरला तर माझ्याकडे हे कुटुंब आहे सगळी माझी, त्यामुळे परिवार आमचा खूप मोठा झालाय आणि मुलांनाही शिकवण असते की तुम्ही एक लक्षात ठेवायचं, तुमच्या सोबत कोणी कस्टमर नाहीये, तुमच्या सोबत तुमच्या आई वडील आहेत, तुमची नाती आहेत तुमच्याबरोबर, म्हणजे उदाहरणार्थ तुमच्या बहिणी आहेत, तुमचे भाऊ आहेत, हे डोळ्यासमोर चित्र आणलं आणि तुम्हालाही टूर एन्जॉय करायचे, तर मला वाटतं सहल चांगली होईल. त्यामुळे हा बेस समजा झालेला आहे. एक्झॅक्टली. आता ह्या माणसाचं तुम्हाला एक आणखी एक वैशिष्ट्य सांगतो की एखादा टूर ऑपरेटर असतो ना किंवा एखादा ट्रॅव्हल एजन्सी असते ना, ती कधीतरी त्यांचं स्वप्न असतं की आपण एखादं स्वतःचं रिसॉर्ट असावं, आपलं एखादं हॉटेल असावं. या माणसाचं काय आहे माहिती आहे का तुम्हाला? ह्या माणसाचं स्वतःचं आयलँड आहे. कॅन यू बिलीव्ह इट? माणगावजवळ एक अम्यूज हब नावाचं त्यांचं आयलँड आहे आणि त्याच्यावर प्रत्येक शनिवार रविवारी ते टूर काढत असतात. सर हे काय कसं काय झालं ते जरा सांगा. मुळात ही 10 वर्षापूर्वी कल्पना म्हणजे अशोकजी कुलकर्णी जे ॲक्टर डायरेक्टर प्रोड्युसर अगदी मराठी प्रेम चित्रपटाचं मानद स्थान आहे, त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी होते आणि ते आत्ताच ते 2 वर्षापूर्वी गेले. मनोहर चोपडे नावाचे व्यक्ती महाडमधलं मोठं प्रस्थ आहे, त्यांनी एक आयलँड परचेस केला होता. त्यांनी कल्पना मांडली दाखवे इथे पर्यटन होऊ शकेल का? म्हटलं का नाही होणार, पण ते फार कठीण होतं म्हणून तिथून आतमध्ये सगळं सामान नेणं. तर 1 by 1 म्हणजे आम्ही पहिला हॉल बांधला, नंतर 4 रूम्स बांधले, आता 4चे 10 रूम झाले, स्विमिंग पूल झाला आणि संध्याकाळी सनसेट पॉईंट बघायला नेणं. स्पीडबोट आहे, पहिली 6 सीटर बोट होती तेव्हाही पर्यटक घ्यायचे, आता 20 सीटर बोट झाली. तर दर शनिवारी मुंबई बस निघते आणि एक आठवडा पुणेकरांसाठी असतो. पण आणि ऑडिओला लांब लांबून महाराष्ट्रातले लोक येतात, पण एवढा सुंदर बेट आहे, चोवनी दरी आणि मध्ये बेट आणि समुद्राचं बॅकवॉटर आहे, ते पुढे सावित्रीला मिळतं आणि तिथे आम्ही ऑथेंटिक पूर्ण कोकणातलं जेवण देतो. कॉन्फरन्स हॉल गेलेला आहे, त्यामुळे काही इव्हेंट्स पण तिथे होतात आणि लोकांना प्रचंड म्हणजे मला वाटतं हजारो लोकांचे माझे व्हिडिओ आहेत की तिथे आल्यावर आजही मी तिथे बेटावर 31st होती आणि सगळे ठाणेकर मुंबईकर गेलेले आहेत. तर मला फोन केला, सर तुम्ही जे बोलता त्याच्यापेक्षा कितीतरी चांगला अनुभव घेतला, आम्ही जर अंतकरणाने बेटावर निघतोय. हे सगळ्या दर शनिवारी आम्हाला हेच आहे. किती दिवसाची टूर असते? 1.5 दिवसाची असते. काही लोक रिलॅक्सेशनसाठी 2 दिवसासाठी येतात, पण 1.5 दिवसाची म्हणजे सकाळी शनिवारी जाऊन आम्ही रविवारी रात्री येतो. बरोबर. त्यामुळे ही सहल अगदी माझ्या दृष्टीने एक रात्र बेटावर निसर्गाच्या, एक रात्र मंतरलेली असेल. हा, एक रात्र बेटावर निसर्गाच्या कुशीत अशी म्हणजे थीम आहे आणि त्यामध्ये लोक लांब लांबून येतात. आणि हे सगळं करत असताना महाराष्ट्र लोकांना दाखवावा, महाराष्ट्राच्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी लोकांना कळाव्यात, या दृष्टिकोनातून त्यांचा एक प्रकारे आपण प्रयत्न नाही, आपण त्याला अट्टाहास म्हणूया. आणि या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातल्या सगळ्याच्या सगळ्या तीर्थयात्रा ते करत असतात आणि त्याला देखील विशेषतः ज्येष्ठ नागरिकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत असतो. ह्या तीर्थयात्रा कुठल्या कुठल्या करतो सर? किंवा आपल्या महाराष्ट्राच्या तीर्थस्थळ आहेत म्हणजे अक्कलकोट, गाणगापूर, पंढरपूर दर महिना जाते, अष्टविनायक म्हणा, आपल्या 5 ज्योतिर्लिंग म्हणा, अशा महाराष्ट्रातल्या जेवढे तीर्थस्थान आहेत ते आम्ही पर्यटनाच्या माध्यमातून दाखवतो. त्यामध्येही आम्ही हा विचार करतो जसं कुठेही गेलं तरी लोकांचा कॉन्फिडन्स काय आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ गाणगापूरला पण आमचे गुरुजी आम्हाला डायरेक्ट जाऊन दर्शन पादुकांचं देतात, निवडून पादुकांचं. आमचे तुळजापूरला पण तसं असतं. म्हणजे सिनियर सिटीजन्स अगदी वर्ष 80 पर्यंत आमच्यावर येतात. आणि जसं आता महाराष्ट्रात झालं तसं कुठेही म्हणजे भारतातही तीर्थयात्रेला वाराणसीला आपण जरी गेलो, अयोध्यासाठी आता बरेच जण येतात, तर अयोध्या म्हणा किंवा काशी यात्रा म्हणा, इथेही सुगम दर्शन असेल किंवा गंगा आरती तुमची आहे, छोट्या बोटी न करता आम्ही अलकनंदा क्रूजनी करतो. त्यानंतर तुमचं अयोध्येला पण आता सिनियर सिटीजनला चांगल्या सोयी केल्या आहेत. तर आम्ही जो कॉम्फर्टनेस लोकांचा आहे की जेणेकरून वयस्कर मंडळींना त्रास होणार नाही, तसा आम्ही विचार करतो. तीर्थयात्रेच्या अनुषंगाने तुम्ही मगाशी एक उल्लेख केलात की माझा डायरेक्ट फ्लाईटचा मुद्दाच होता की कुठेही जा तुम्हाला त्रास होऊ नये. म्हणजे आता समजा मी कलकत्ता मार्गे कुठे इथे गेलो, आपल्या पोर्ट ब्लेअरला गेलो, तर खूप प्रवासाचा वेळ वाढतो. भूतानचा तुम्ही उल्लेख केला तसं कुठेही काश्मीरला गेला तरी मुंबई श्रीनगर, त्यामुळे दिवस प्रवासाचे वाचतात आणि ती दगदग होण्याची वाचते. इव्हन नेपाळही आम्ही जे नेतो, तर नेपाळही आम्ही आतमध्ये गेलो, पोखरा टू काठमांडू आणि चितवन टू पोखरा हे आमचं फ्लाईट असतं, चार्टर प्लेन असतं. जेणेकरून काय होतं की तुम्हाला साईट सीन पण जास्त मिळतात आणि तुमची दमछाक कमी होते. त्यामुळे मला वाटतं की मुंबईतल्या ऑलमोस्ट सगळ्या सिनियर संघटना ज्या आहेत त्या आमच्यावर ट्रॅव्हल करत असतात आणि तो एक आम्हाला एक आशीर्वाद रूपी मोठा हे आहे की ते पण आम्हाला ब्लेसिंग देतात. बरोबर आहे की खरोखर आम्ही आलो तर डिसिजन आमचं चांगलं. एक्झॅक्टली. म्हणजे कसं असतं ना की
मुळात आपल्याला सुट्ट्या मिळणं अवघड असतं आणि सुट्ट्या मिळाल्या तर ते 8-10 दिवसाची टूर असते. त्या 8-10 दिवसाच्या टूरमध्ये जर का तुमचे 2-2.5-3 दिवस जर का ट्रॅव्हलमध्येच गेले तर तुमच्या हातात पोचतात किती. तर अशा वेळेस जो एक पर्यटकांचा विचार करणारा जो तुमचे ट्रॅव्हल कंपनी असते ती खूप इम्पॉर्टंट असते. म्हणजे आता मध्यंतरी मी भूतानला गेलो होतो, माझ्या जवळपास 3 ते 4 दिवस ट्रॅव्हलमध्येच गेले होते. सो ते जर का माझे वाचले तर आणखी एक जे सेक्शन आहे पुन्हा ते सुद्धा मी करू शकलो असतो. त्या अशा खूप छान छान गोष्टी असतात. सर तुम्ही इंटरनॅशनल ट्रॅव्हलमध्ये सुद्धा आहात आणि त्याविषयी सांगा सर. इंटरनॅशनल ट्रॅव्हल्समध्ये आम्ही एशियन सेक्टर जास्त करतो आणि त्यामध्ये बाकी युरोपमध्ये जे आहेत हे सगळे आमचे कस्टमाइज आहेत. पण ग्रुप डिपॉझिट आमचे इंटरनॅशनल खूप असतात. जास्त करून आमचा लोकांचा कल जो आहे तो आत्ता दुबईला वाढलाय आणि दुबई आमचं जे आहे ते पण डायरेक्ट आम्ही मुंबईतनं बीचवरच बेटअप लाईन. थोडक्यात सांगायचं दुबईला एमिरेट्सचा थोडासा फील लोकांना देण्यासाठी पूर्वीपासून आम्ही जे दुबई करतो ते एमिरेट्स आणि अशा काही सेक्टर दुबईमध्ये आहेत की ज्या बरेच जण कव्हर करत नाहीत. हातातल्या गोष्टी त्या सगळ्याच आम्ही कव्हर करतो. त्यामुळे कसं असतं की तिथे पण गेल्यावर दुबईला गेल्यावर म्हणजे जंगल सफारी का असेना किंवा डॉल्फिन शो का असेना अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या इतर लोक करत नाही आम्ही करतो. आणि जाता येता प्रवास जसा फ्लाईटचा डायरेक्ट असतो तसं आमच्या बसेस वगैरे पण चांगले असतात कुठे. तसंच सिंगापूर आहे, थायलंड आहे, श्रीलंका कोलंबो आहे. ह्या ज्या सगळ्या सहली आहेत म्हणजे आता बाली व्हिएतनामला रोड वाढलाय तर एशियन सेक्टर्स आम्ही जास्तीत जास्त कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. आणि बाकी तुम्हाला म्हणाल तर भूतान आणि नेपाळ तर मला वाटतं एवढ्या सहली असतात आमच्या की नॉनस्टॉप सगळ्या चालूच असतात. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी जर कोणी सेंटर ठेवलेलं असेल. आत्ता माझ्याकडे ते आले ठाण्यामध्ये आणि मला बोलले इथे माझे कमीत कमी 1500 कुटुंब आहेत. माझ्या पण फ्रँकली एवढं ओळखे नाही ठाण्यामध्ये एवढी वर्ष राहत असून देखील. पण हा जो विश्वास त्यांनी निर्माण केलेला आहे त्यांच्या कस्टमर्समध्ये तर त्यांच्या इनफॅक्ट ते कस्टमर मी म्हणतो ते कुटुंबच म्हणतात त्यांच्या कुटुंबांमध्ये. तर त्याच्यामुळेच आज अम्यूज हब हॉलिडेज ही जी ट्रॅव्हल कंपनी आहे ही अक्षरशः प्रचंड मोठ्या प्रमाणात काम करत आहे. एव्हरी डे दे हॅव डिपार्चर्स. तुम्हाला सुद्धा त्यांचा अनुभव घ्यायचा असेल तर स्क्रीनवर सरांचे नंबर दिलेले आहेत, ऑफिसचे नंबर आहेत. तुम्ही त्यांच्याकडे त्यांच्या वेगवेगळ्या टूर्ससाठी चौकशी करू शकता. या व्यतिरिक्त देखील त्यांच्या अनेक काही चांगल्या टूर्स आहेत. ते बिझनेस सेमिनार, कॉर्पोरेट सहल करतात. त्याचप्रमाणे मित्रांचं रियुनियन वगैरे काही असेल तर ते देखील ते करतात. इको टुरिझम करतात. सर हल्ली कॉर्पोरेट टुरिझम खूप वाढत चाललेलं आहे. वेगवेगळ्या त्याला लोकांचा कल बाहेर जाऊन कुठेतरी आपल्या टीमला एंटरटेन करणं असतं. हे सुद्धा तुम्ही करता का? हो, आम्ही कॉर्पोरेट बऱ्याच आमच्याकडे मल्टीनॅशनल कंपन्या आपल्या भारतातल्या कंपन्या सगळ्याच आमच्याकडे आहेत आणि त्यांच्याकडे आम्ही टीम बिल्डिंग गेम्सवर आयोजित करतो. आणि त्यांच्या आधी थोडंसं हे टार्गेट स्कीम्सवर असतात ना त्यामुळे बँका पण आमच्याकडे भरपूर असतात. आणि कॉर्पोरेट जोडीला मला असं सांगायला आवडेल की आता रियुनियनचा ट्रेंड आला आहे. त्यामुळे सगळे जुने मित्र म्हणजे 65-60चे बॅच वगैरे जे आहेत ते आमच्या बेटावर जसे येतात तसे अनेक रिसोर्ट शोज असतात. तर त्यांना आम्ही चांगले प्रॉपर्टीज उपलब्ध करून देतो आपल्या मुंबईच्या जवळपास. मुंबईच्या जवळपास माझे 90 रिसोर्ट माझे टायअप आहेत. आणि त्या जोडीला जसं आता कॉर्पोरेट झालं किंवा रियुनियन झालं तर मला असं वाटतं की पर्यांचं पर्यटन माझं एक सदर प्रसिद्ध आहे. म्हणजे माझ्या दृष्टीने लहान मुली ते आजी सगळ्या पर्याय ह्या सगळ्या पर्याय. त्यामुळे पर्यांचं पर्यटनासाठी महिला वर्ग माझ्यावर भरपूर येतो. तसंच जसं सिनियर संघटना म्हटलं मी अगदी वयवर्ष 60 ते 90 पर्यंत आजी आजोबा जे आहेत त्यांच्यासाठी मी आजी आजोबा सोबत संगत या नावाची सहल मला वाटतं 15 वर्षापूर्वी गेली आणि ती एक घालली. अरे वा, व्हेरी गुड. तर मी ह्यासाठी बरेच जण माझ्यावर अप्रोच असतात. तुम्ही सगळ्या महिलांना पर्याय नाव ठेवलेलं आहे, पुरुषांना काय नाव ठेवलेलं आहे? पुरुषांसाठी पण बॅचलर टूर आहे. असं नाही की नाही आहे. तुम्ही 40 सहलीचं बघितलं माझं. बरं, पुरुषांसाठी पण सहली आहे. जाता जाता आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल? बस मी एवढंच सांगेन की जगाकडे बघताना किंवा आपण नेहमी वावर करताना माझा एक दृष्टिकोन असतो तर सकारात्मक दृष्टीने प्रत्येक गोष्टीकडे बघा. आणि पर्यटनात मी हेच सांगेन की आपलं जग फार सुंदर आहे, भारत सुंदर आहे. पण मी तर म्हणतो की म्हणजे भारतीयांचा आपला भारत पहिला बघा इतका सुंदर आहे काय नाही आपल्या देशात. म्हणजे पर्वतरांग आहेत, बर्फ आहे, समुद्र आहे, नदी आहे. प्रत्येक गोष्ट मला भारतात मिळते. आणि आवर्जून महाराष्ट्रातल्या लोकांना म्हणेन की आपण महाराष्ट्रात काय जायचं. पण महाराष्ट्र खूप सुंदर आहे.
तर मी महाराष्ट्र बघाच बघा. एक्झॅक्टली. आता म्हणजे आता एंडकडे आलो असलं तरी माझ्या डोक्यात अचानक आलं, तुम्ही कोकणबद्दल सुद्धा भरभरून बोलता सर. कोकण हे माझं प्रिय आहे. कारण कोकण म्हणाल तर असं आपल्या कोकणात म्हणजे आपण म्हणतो ना की कोकण एकत्र बघता येत नाही, एवढं मोठं कोकण आहे. आणि त्यामध्ये कोकणात तुम्ही सिंधुदुर्ग म्हणजे आपण टाळ कोकण म्हणतो, तारकर्ली आता फेमस आहेच, पण सिंधुदुर्ग पट्टा फिरायला तुम्हाला 4 ते 5 दिवस पाहिजे. पुढे तुम्ही आलात तर तुम्हाला रत्नागिरी पट्टा येतो. मग तुम्ही तिकडे गणपतीपुळे आपण जे मंदिर आहेत, पण तुम्ही देवरुख गाव खूप सुंदर आहे, त्यामुळे आम्ही देवरुख दाखवतो. म्हणजे गणपतीपुळे मालेश्वर देवरुख हा पट्टा आमचा एक आहे. आणि पुढे सरकला तर गुहागर दापोली, आणि गुहागर दापोली हेही सुंदर आहे. म्हणजे कोकण म्हटलं की आपला म्हणजे महाराष्ट्र कोकणाने व्यापलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये अगदी म्हणजे प्रत्येक बीच म्हणजे तुम्ही जर दापोलीला गेलात आणि दापोलीला कड्यावरचा गणपती जाताना अंधरलं म्हणतो, पण असं वाटतं तुम्ही मॉरिशस बघताय. अगदी 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 इतका सुंदर तो व्ह्यू आहे. म्हणजे मला असं जाणवतं बऱ्याच दापोलीमध्ये फिरताना की प्रत्येक नवीन वळणावर तुम्हाला एक अप्रतिम अशा प्रकारचं सौंदर्य दिसतं. अगदी म्हणजे तुम्ही इव्हन त्या आपलं केशवराजला होता तुम्हाला 12 मै हे आहे याचं कुठलं मंदिर ते शंकराचं मंदिर तिकडे विष्णू मंदिर आहे वरती, हरिहरेश्वरचा जो आपण तिथे ट्रॅव्हल करत असतो, एका साईडला प्रचंड उत्तुंग अशा प्रकारचे डोंगर असतात आणि दुसरीकडे लाल समुद्र असतो सर तिथे. अगदी प्रश्न बरोबर ना, कारण ती जी लाल माती वाहून आलेली असते त्याच्यामुळे समुद्र लाल दिसतो. कधीतरी जाऊन बघा. आणि हा जो अशा प्रकार कोकण जो आहे हा सरांच्या दृष्टिकोनातून तुम्ही बघा, खूप छान आहे, खूप सुंदर आहे. आणि या माणसाला लोकांना फिरवायला खूप आवडतं. आणि कस्टमरला कस्टमर नाहीच म्हणत, ते कस्टमर म्हणत नाहीत, आपणच म्हणतो त्यांना. पण हजारो पर्यटकांची साखळी जोडली गेल्यात. एक विश्वास आहे लोकांचा अम्युज ऑफ हॉलिडेजवर. मुळात हा विश्वास हा त्यांचा मला वाटतं की आतापर्यंत जे माझ्याबरोबर प्रवास केलेले आहेत ते पूर्ण समाधानी आहेत. त्यामुळे आम्ही म्हणतात ना की आमची टॅगलाईन जरी निसर्ग, इतिहास आणि संस्कृती याचा त्रिवेणी संगम म्हणजे अम्युज ऑफ हॉलिडेज आम्ही म्हणतो, तर आम्ही हेही म्हणतो की संपूर्ण प्रवासाचा आनंद देणारी एकमेव कंपनी म्हणजेच अम्युज ऑफ हॉलिडेज. आणि या अनुषंगाने खूप सुंदर आहे. मला वाटतं जग सुंदर आहे, महाराष्ट्रात तो आहेच. आणि महाराष्ट्रामध्ये मी 40 नाविन्यपूर्ण सहली अशा हे करतो आणि या सीझन चालू असतात. बरोबर. त्यामुळे प्रत्येकाने याचा लाभ घ्यावा एवढीच माझी इच्छा आहे. सो इफ यू रिअली वॉन्टेड टू अम्यूज युअर हॉलिडेज देन कॅन चूज अम्यूज हॉलिडेज. आमच्याशी बोलत सर त्याबद्दल धन्यवाद. ॲक्च्युली असं आहे की त्यांच्याशी खूप गप्पा मारू शकतो, पण नेहमीप्रमाणे वेळेचं थोडंसं बंधन असतं. तुम्ही सुद्धा एका पर्टिक्युलर वेळेनंतर जास्त बघत नाहीत, हा आमचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे सर तुम्ही आमच्याशी बोलत त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच सर. धन्यवाद.